अथ श्री साई सच्चरित अध्याय 38. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रिता त्रितापहरा नमन गुरुवरा तव पाया प्रणतपाला परम उदारा शरणागत भक्तोद्वारा करावया लोकोपकारा त्वामवतारा धरियले. जय जयाजी द्वैतदलना जय जयाजी भक्तमनमोहना जय जयाजी भवापहरणा जय करुणाघना गुरुराया कोटील भाग्य आले फळा जेणे हे चरण पाहिले डोळा भोगिला समागम सुख सोहळा गेली ती वेळा परती न ये केवळ ब्रह्माची जी मूस ओतुनी शुद्ध स्वरूप रस आकारली जी मूर्ती सुरस तीच की संतावतस साई. साई तोची आत्मा राम तोची पूर्णानंद धाम स्वये आवाप्त सकल काम करीत निष्काम भक्तास जो सर्व धर्म विधारक ब्रह्मक्षात्र तेज एक तयास मृत्यूचा घोटक लक्षण हे त्रोटक दयाचे जन्म मरणादी संबंध तोडी तडतडा जो हे बंध तया मी जड अंध साष्टांग वंदन करीतसे. कथाध्यायी अति आवडी वर्णिली साईनाथाची चावडी आता ये अध्यायी हंडी परिसा अखंडित सुखदायी ताने बाळ खाऊ जाणे काय खाऊ ते ते नेणे दूध वा कवळ लावूनी भरवणे काळजी घेणे मातेने तेसीच माझी साई माता लेखणी लेवहुनी माझी ये हाता लिहूनी गई हा प्रबंध आयता आवडी निज भक्ता कारणे युगायुगाचे सिद्ध साधन मानव धर्मशास्त्री वचन कृती तप त्रेती ज्ञान द्वापरी यज्ञ दान केली कली सदा सर्वदा दान धर्म क्षुधा शांती परमवर्म अन्नदान नित्यनेम कर्मात कर्म हे आद्य होता दोन प्रहराचे वारा अन्नाविण जीव घाबरा जैसे आपण तैसे चैतरा जाणील अंतरा तोची भला आचार धर्म माझी प्रधान अग्रगण्य अन्नदान पाहू जाता तयाहून काही न आन श्रेष्ठत्वे परब्रह्म स्वरूप अन्न त्यातून भूते होती निष्पन्न अन्नाची जीवे जगाया साधन अन्नातलीन अवसानी वेळी अवेळी येता तिथी अन्नदाने सुखवावा ग्रहस्थी अन्नाविण जे माघार लाविती अचूक दुर्गती आमंत्रिती वस्त्रपात्रादिदानी विचार अन्नदानी न लगय आधार कोणी कधी येवो दारावर बरवान अनादर तयाचा ऐसी अन्नदानाची महती एकदर्थ प्रमाण श्रुती म्हणून बाबा ही अन्न संतर्पिते लौकी करीती आचरिती पैसा अडका इतर दान अपूर्ण अन्नदानाविण काय सेव उडगण शशिवा विहीन शोभे का पदका विणहार षड्रसांनी जैसे वरान्न पुण्यात पुण्य अन्नदान शिखर शोभेन कळसाविण कमलविहीन सरतैसे भजन जैसे प्रेमाविण कुंकमाविण सुवाशीण सुस्वरविण गाण्याचा शीण तक्र लवण अस्वादू त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन अंधपंगू बधीर लिंदीन तयाला आधी घालावे अन्न आपतेष्ट जन त्यामागे आता बाबाच्या हंडीची कल्पना साधारणतः श्रोतया मना व्हावी म्हणून करीतो यत्ना जिज्ञासू जना प्रीत्यर्थ मशिदीची अंगणात चूल एक मोठी रचित वरी विस्तीर्ण पातेले ठेवित पाणी ते नियमित घालूनी कधी मिठ्ठे चावल करीत कधी पुलावा मांस मिश्रित कधी कणिकेची मुठकुळी वळीत वरांनी शिजवीत डाळीचा कधी करुनी कणिकेचे रोडगे अथवा थापुनी कणिकेचे पानगे सोडीत शिजत्या वर्णात अंगे मुटकुळ्या संगे हळुवार मसाला वाटुनी पाट्यावरती स्वये करीत पाक निष्पत्ती मुगवड्या करुनी स्वहस्ती हळूच सोडती हंडीत स्वर्गादी भुवनाची आशा यज्ञार्थी करुनिया पशुहिंसा ब्राह्मणही सेविती पुरोडाशा सशास्त्र हिंसा ही म्हणती तैसेच मुल्लास आज्ञापून
करवनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारण बाबाही करवीत अजाहनन विधिविधान पुरसर. कधी मोठी कधी लहान हंडीचे या प्रकार दोन तिये माझी शिजवूनी अन्न करवीत भोजन अन्नार्थिया. 50 जना पुरेसे अन्न पुरवी जी ती हंडी लहान जियेत 100 पात्रे जेवून पुरे जय अन्न ती मोठी. तदर्थ आपण वाणीयाकडे स्वये जाऊन ठरवीत आकडे उधारीची वार्ता न तिकडे पैसे ते रोकडे हातावरी. मीठ मिरची जिरे मिरे भाजीपाला नारळ खोबरे स्वये बाबा आणि तसारे पूर्ण विचारे ठरवून. स्वये बैसुनी मशदीते जाते मांडून आणि जहाते गहू डाळ जोंधळी याते बाबांनी तेथे दळावे. हंडी प्रीत्यर्थ मुख्य परिश्रम बाबाचा आपण करीत अविश्रम. मसाला वाटावयाचेही कर्म करीत की परम मनोभावे. करावया सौम्य वा प्रखर चुल्ली माजील वैश्वानर. इंधनेही स्वये खालवर करीत वरचे वर बाबा. डाळ घालून या भिजत स्वये पाटावर वाटू लागत. हिंग जिरे कोथिंबीर मिश्रित खमंग बनवीत खाद्य स्वये. तिंबून या कणिकीचे गोळे करुनी 1.25 हात टोळे. लाटून या मग ते सगळे करीत पोळे विस्तीर्ण. जोंधळ्याचे पीठ आत पाणी घालून प्रमाणात करून या ते तक्र मिश्रित. अंबिलही करीत हंडीत तीही अंबिल अवघी याते. परमप्रेमे बाबा हाते वाढीत इतर अन्न समवेते. अति आदरे ते समयी असो हंडी शिजली पूर्ण. ऐसी नीट पारख करून चुली खाली उतरून मशिदी नेऊन ठेवीत. विधिपूर्वक मौलवी हस्ते फात्या देवून त्या अन्नाते प्रसाद पाठवित. माळसापती ते आणि तात्या ते आरंभी. मग ते शेष सकळ अन्न बाबा वाढीत निज हस्ते करून गरीब दुबळे तृप्त करून सुख समाधान पावत. ते अन्नार्थी याव तृप्ती अन्न सेविती उल्हास वृत्ती. वरी बाबा आग्रह करीती घ्या घ्या म्हणती प्रीतीने. काय तयाचे पुण्य गहन जया हे लादले तृप्ती भोजन. वये बाबा ज्या ओगरीती अन्न काय ते धन्य भाग्याचे. येथे सहज येईल आशंका प्रसाद म्हणून बाबा लोका. समासांनही भक्ता अनेका निशंक मने का वाटीत. तरी या शंकेचे निराकरण करावयान लागे क्षीण. जयास नित्याचे मांसांशन तयासीच हे अन्न वाढीत. अजन्मात नाही सहवास तया स्पर्शू न देती मांसास. कधी न करीती हे साहस प्रसादी लालसा त्या देती. गुरु स्वये प्रसाद देता सेव्याचा विकल्प येता. शिष्य पावे निजात्म खाता अधपाता ते जाई. या तत्वाची कोटवर जाण झाली आपुल्या भक्ता लागून. म्हणून थट्टा विनोदे करून बाबा हे आपण अनुभवीत. हे अर्थची अल्पवार्ता आठविली जी लयता लिहिता. श्रोती परिसी जे स्वास्थ चित्ता निजहितार्थ लागून. आली एकदा एकादशी बाबा वदती दादा पाशी. कोहाळ्याहुनी सागोतीशी आणविशी का मज लागी. तदर्थ साई निरुपये काढले दादापाशी मोजून दिदले. जातीने जा आज्ञा पिले तुझ हे केले पाहिजे. नामे गणेश दामोदर उपनाम जयाचे केळकर. जनजानोनी ते वयस्कर दादाच सर्व संबोधिती. हरिविनायक साठ्याचे श्वक्षुर साईपदी प्रेम निवार. ब्राह्मण ब्रह्मकर्मी आदर आचार विचार संपन्न. करिता रात्रंदिन निज गुरुसेवा. धणी न पुरे जयाचा जीवा. तयास या आज्ञेचा नवलावा. नकळे वाटावा कैसेनी. जयाची गात्रे अविकळ जया पूर्वाभ्यासाचे बळ. तयासे मन कधी न चंचळ बुद्धी अचळ गुरुपदी. धनधान्य वस्त्रार्पण हेच नवे दक्षिणादान. गुरुवाज्ञाचे अनुष्ठान गुरुसंतोषण दक्षिणा. काया वाचा मनाधिकाची करी जो कुरवंडी सर्वाची. अंती जो साधी गुरुकृपेची प्राप्ती तयाची निज श्रद्धा. मग ती आज्ञा वंदूनी शिरी कपडे करून आले सत्वरी. निघाले जाऊ त्या गावावरी तव माघारी बोलाविले. अरे ही खरेदी करावयास कोणास तरी पाठवी नस. म्हणाले जाण्या येण्याचे त्रास उगीन सायास करावे.
मग ती सागोती अन्वयास दादानी पाठविले पांडू गड्यास. इतक्यात बाबा वदती दादास पहा त्या समयास काय ते. पांडू निघाला जावयास पाहुनी लागला तो रस्त्यास. राहू दे म्हणती आजचा दिवस परतवी तयास माघारा. असो पुढे एका काळी आली हंडी बनविण्याची उकळी. चुलीवर डेग चढविली सागोती रिचविली तयेत. तांदूळ धुवून टाकिले तीत यथाप्रमाणे पाणी घालीत. लाकडे सारून खाली चुलीत बाबा ती फुकीत बैसले. गाव सगळा त्यांना अंकित कोणीही आनंदे बसता फुंकित. परी बाबाच्या आज्ञे विरहित चाले ना हिंमत कवनाची. अन्नही रांधुनी अन्वयास आज्ञाच करण्याचा अवकाश. परमसोत्कंठ साईचे दास साईच उदास एतदर्थ. उदास म्हणणे हे न सार्थ स्वयंपाकी जया स्वार्थ. तो इतरा ते कष्टविल किमर्थ अन्नदानार्थ परकीया. निज निर्वाह पोटापुरी स्वये जो मागे माधुकरी. हिंडे तदर्थ दारोदारी मागे भाकरी चतकोर. तोच करावया अन्नदान सोशील जेव्हा कष्ट आपण तेव्हाच तया ते समाधान. राही नावलंबून कोणावरी 100 पात्रांचा स्वयंपाक. होईल इतके पीठ कणिक तांदूळ डाळ पाहुनी चोक. आणि तरोक बाबा स्वये सूप घेऊन हाती. वाणियाचे दुकानी जे जाती व्यवहारी चोक असावे किती. जन शिकती जयाचेनी वस्तू स्वये हाती घेऊनी. करीत दरदाम कसून कोणी जाऊ न शके शकून. गर्व हरून जातसे ऐसा हिशोबाव घालिती. पहिन तेथे जाऊ देती 5 मागता 10 देती. दाम चुकविती हातोहात स्वये कामाची मोठी हौस. तुझियाने केले न चले त्यास न धरती कधी कुणाची आस. परिण त्रास कवनाचा हे एक तत्व बाबापाशी होते जाग्रत हरनिशी. म्हणून या हंडीचे कार्यासी सायन कोणाशी मागत. हंडीच काय धुनीचा लगत सरपणाचे खोलीची भीत. पूर्व भागाची 3/4 स्वस्त रचित बाबाची. महादुखरी कर्दमगारा बाबा थापी घेऊन निज करा. रचित विटाच्या थरावर थरा भिंती उभारवयासा. आणि बाबा काय न करीती मशिदा आपण स्वये सारविती. हाती कफनी लंगोट शिवती आसन ठेविता कवनाची. हंडीतून येतावर वाफा उसळत असता भयंकर. अस्तनी सारुनी बाबा निजकर घालून खालवर ढवळीत. पाहुनी तपेले तकतले ढवळण्याचे योग्य झाले. नवल बाबा ऐसिया वेळे अगाध लिहिले दावीत. कोठे रक्त मांसाचा हात कोठे तपेले प्रखर रखरखित. परी न भाजल्याची खूण किंचित न भयभीत मुखचर्या. जो भक्तांची आपडता मस्तकी तत्काळ वारी त्रिताप समस्तकी. तयासी कैसे दुख व्हावे पावकी महती न ठाऊकी काय तया. भिजली डाळ पाट्यावरती घालून या स्वये निवडिती. स्वये वरवंटा घेऊन वाटिती मुगवड्या बनविती निज हस्ते. मग त्या हंडीत हळूच सोडिती खाली न लागाव्या म्हणून घाटिती. तयार होता हंडी उतरिती प्रसाद वाटिती. सकाळ का म्हणतील श्रोते साई बाबा तो यवन होते. मग ऐसी अधर्माच चरणाते झाले करविते कैसेनी. या शंकेचे एकची उत्तर धर्म आणि अधर्म विचार. साई पाशी हे साचार निरंतर जागत. हंडीतील शिजलेले पदार्थ घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ. ऐसा दुराग्रह किंचित साई न धरीत केव्हाही. परी तो प्रसाद व्हावा प्राप्त. ऐसिया सदिच्छे जे जे प्रेरित तयाची केवळ वासना पुरवीत. प्रपंच न करीत केव्हाही शिवाय ठावी कोणा सज्ञाती. मशिदी वसती यवन म्हणती परितयाचा आचरिती रीती. पाहुनी जाती कळेना भक्त जयास देव मानिती. जयाच्या ते पदरची लोळती तयाची अवलोकिती काय जाती. परमार्थ प्राप्ती धिक्त्याची यमुत्री जो बाणला विरक्ती. विवेक वैराग्य जयाची संपत्ती काय तयाची पाहणे जाती. परमार्थ प्राप्ती धिक्त्याची धर्मातीत स्थिती. जयाची शुद्ध आनंद वृत्ती काय तयाचे पाहणे जाती. परमार्थ प्राप्ती धिक्त्याची. ऐसे हे बाबाचे चरित
मी तो गाई निज सुखार्थ, असेल कोणा श्रवणाची आर्थ, पुरेलही भावार्थ तयाचा. असो या कथेचे अनुसंधान, राहिले मागेच पहा परतून. बाबा दादास अनुलक्षून, वदती अवधान द्या तेथे. खारा पुलावा हे केला, पाहिला सका कैसा झाला. दादानी उपचारार्थ नामाजिला, हो हो चांगला म्हणून. दादा पुराणे भक्तवरिष्ठ, स्नान संध्या नियमनिष्ठ. पाहती सदा शिष्टाशिष्ट, तयान हे इष्ट वाटले. नाही कधी दृष्टी देखिला, नाही कधी जिवे चाकिला. ऐसी आस कैसा मनसी चांगला, म्हणती दादाला तो बाबा. काढकी रे डेगीचे झाकण, पहा की आत हात घालून. मग स्वयतयाचा हस्त धरून, खुपसिती आतून डेगीचा. पुढे म्हणती हात काढ, पळा घे हात आठात वाढ. सोहळ्याची न धरी चाड, उगीच बाड मारू नको. संत म्हणतील शिष्यास बाट, कल्पनाच ही आधी आचाट. संत कृपेने भरले घनदाट, तयाची वाट त्या ठावी. खऱ्या प्रेमाची उठता लहरी, माता ही मुला घे चिमटा करी. मग जई बाळ आरोळी मारी, तवतीच धरी पोटासी. अभक्ष भक्षार्थी जयाचे मन, तयाची वासना करीती शमन. तेच करी जो मनाचे दमन, तयास अनुमोदन देसाई. ही आज्ञा पालन मीमांसा, जाई कधी ती तुकी कळसा. स्पर्शेल जेन जन्म मासा, तयाचा भरवसा डळमळे. पाहू जाता वस्तुस्थिती, ऐसिया बघता कवनाई प्रती. कधी न बाबा स्वये प्रवर्तविती, उन्मार्गवती भावया. असो सन 1910, तया वर्षापूर्वी पहा. योगहंडीचा वरचेवर हा बहुउत्साह समन्वित. तेथून पुढे मुंबा शहरी, दासगणूची आली फेरी. साई महात्म्य कीर्तन गजरी, कोंदिले अंतरी सकळांच्या. तेव्हापासून बाबाची महती, कळून या बाल वृद्धाप्रती. तेथून जन जाऊ लागती, शिर्डी न गणती तयाची. पुढे पूजा पंचोपचार, नैवेद्याचे नाना प्रकार. सुरू झाले आहार उपहार, दुपार तिपार बाबास. वर्णभात शिरापुरी, चपात्या चटणी कोशिंबिरी. नानाविध पंचामृत किरी, अन्न सामग्री लोटली. यात्रा लोटली अपरिमित, जो तो दर्शना जाई धावत. साई चरणी नैवेद्य अर्पित, शुद्धार्थ संतृप्त सहजेच. होऊ लागले राजोपचार, ढाळू लागले छत्र चामर. ठाळ गोळ वाद्य गजर, भजक परिवार वाढला. महिमा वाढला सर्वत्र, गाऊ लागले स्तुती स्तोत्र. पुढे शिर्डी जाहले क्षेत्र, परमपवित्र यात्रार्थिया. तेने हंडीचे कारण सरले, नैवेद्य इतके येऊ लागले. त्यातची फकीर फुकरे झाले, उरू लागले अन्नभाऊ. आता कथितो आणि कथा, परिसता आनंद होईल चित्ता. आराध्य वस्तूचा अनादर करिता, बाबा निज चित्ता प्रसन्न. करुणी काहीतरी अनुमान, कोणी साई समणती ब्राह्मण. कोणी तया मुसलमान, जातीविहीन असता तो. नाही जयाचे ठाव ठिकाण, कवण ज्ञाती केव्हा जनन. कवण माता पिता हे ज्ञान. मुसलमान ब्राह्मण वा असता जरी मुसलमान. कैसे मशिदीत अग्न्याराधन, असते का तेत तुलसी वृंदावन. घंटा वादन साहता का, करू देता शंखस्फोरण. सवदित्र कथा कीर्तन, टाळ घोळ मृदंग वादन. हरिनाम गर्जन मशिदी, असता जरी मुसलमान. मशिदीत स्वये बैसून, करू देता का गंध चर्चन. तेथ सहभोजन करिता का, असता जरी मुसलमान. असते काय संविदकान, निज पल्लवचे दाम वेचून. करिता का जीर्णोद्धारण देऊळाचे, धारण करिता का स्नानोत्तर. महावस्त्र पितांबर, उलट आराध्य दैवती अनादर. झाली क्षणभर खपत नसे, ये अर्थीची बोधक कथा. आठवली जी लिहिता लिहिता, सादर करीतो अतिविनीतता. श्वास चित्ता परिसीचे, पहा एकदा ऐसे घडले. बाबा लेंडीहुनी परतले, मशिदीसी येऊनी बैसले. भक्त पातले दर्शना, त्यातिचे बाबाची बहुप्रीतीचे. होते भक्तवर चांदोरकर साचे, आले भुकेले दर्शनाचे. विनिवाल्याचे समवेत, नमस्कारोनी साईनाथा. सन्मुख बैसले ते उभयता, चालल्या असता कुशाल वार्ता. बाबा अवचिता रागावले, म्हणती नाना तुझकडून
व्हावे कैसे हे विस्मरण, हेच कायत्वा केले संपादन, मज सवेदिन घालवुनी. द्वाजी माझी केली संगती, अखेर तिची हीच कागती, ऐसी कैसी भ्रमली मती, यथा निगुती मज सांग. परिसोनी नाना दोदन, मनी विचारिती कोप कारण, होई ना काही आठवण, मन उद्विग्न झाले. चुकले कोठे काही कळेना, कोपास काही कारण दिसेना, परी काही तरी झाल्या विना, बाबांना कोणा दुखविती. म्हणून बाबाचे पाय धरिले, बहुता परी विनविले, पाखेर नानानी पदर पसरिले. पुसले भरले कार आगे, वर्षानुवर्ष माझी संगती, असता तुझी हे काकती, काय झाले तुझी आमती. बाबा वदती नाना ते, कोपर गावी कधी आला, वृत्तांत काय वाटेसी घडला, मार्गात मध्ये कोठे उतरला, टांगा हाकिला की थेट, नवल काही घडले वाटे, साध्यंत परिसावे ऐसे वाटे, सांग पा झाले काय कोठे, असो मोठे सानवा. ऐसे परिसता नाना उमजले, तत्काळ त्याचे तोंड उतरले, जरी बोलावया मनी शरमले, तरी ते केले निवेदन. लपवाल पवी न चले हेत, मनात केले हे निश्चित, मग दे घडले ते साध्यंत. नाना संगत बाबा ते, असत्य चाले ना साई प्रती, असत्य नाही साईची प्राप्ती, असत्य जाणे अधोगती, अंती दुर्गती असत्ये. गृहंचन महादुष्कृती, पापास नाही तया निष्कृती, जाणून नाना बाबा प्रती, घडलेले कळविती साध्यंत. म्हणती प्रथम टांगा ठरविला, थेट शिर्डीचा ठराव केला, गोदातटीचा दत्त अंतरला, विनिवाल्याने ना त्यायोगे. विनिवाले दत्त भक्त, लागता दत्त मंदिर मार्गात, उतरावे खाली आले मनात, दर्शनार्थ दत्ताचा. परी होती मजला घाई, मीच तया ते केली मनाई, शिर्डीहून परतता पायी, घेता येईल दर्शन. ऐसा होऊन उतावीळ, शिर्डीस जावया होईल वेळ, म्हणून केली म्या टाळाटाळ, भेट हेळसली दत्ताची. पुढे करिता गोदा स्नान, कंटक मोठा पायी ऋतून, मार्गी अत्यंत झाला क्षीण, काढिला उपटून प्रयत्ने. तव बाबा देती इशारा, बरी ही नव्हे ऐसी त्वरा, सुटलासी काट्यावरी तू बरा, करुणी अनादरा दर्शनी. दत्ता सारिके पूज्य दैवत, असता सहज मार्गी तिष्ठत, अभागी जो दर्शन वर्जित, मी काय पावत तयासी. आता असो हंडीची वार्ता, मशिदी माझी साई समवेता, काय ती अपरान्न भोजन पावनता, भक्त प्रेमळता साईची. मध्यान्ह पूजा झाली आवरती, प्रत्ययी होता बाबाची आरती, भक्तजन जव माघारा परतती, उदित व देती समजता. मशिदीची आधारेवरती, बाबा येऊन उभे टाकती, भक्तगणांगणी तिष्ठती, चरण वंदती एक एक, पायावरी ठेवणी डोई, जो जो सन्मुख उभा राही, तया एकेका भाळी ते समयी, लावी तसाई उदिते. आता समजती लहान थोरी, जावे जेवाया पुलाला घरी, बंधुनी बाबाची आज्ञा ही शिरी, जनमाघारी परतात. फिरता मग बाबाची पाठ, पडदा ओढी तयता परिपाठ, ताटा वाट्याचा खणखणाट, होई मग थाट प्रसादाचा. साई करस्पर्शे पूत, नैवेद्य शेष मिळावा परत, म्हणून मार्ग प्रतीक्षा करीत, कित्येक बैसत अंगणी. एरीकडे निंब रानिकट, बाबाजवळ बैसती करुणी पाठ, दोही बाजूस पंक्तीचा थाट, आनंद उद्भट सकळिका, जो तो आपापला नैवेद्यासारी, साई समर्थाची पुढारी. तेही मग एका ताटा भितरी, निजकरे करीत एकत्र, ते बाबाच्या हातीचे शीत, लाधाया पाहिजे भाग्यामित, जेणे भक्ता सबाय पुनीत, सफल जीवित तयाचे. वडे अपूप सांजोऱ्या पुरिया, कधी शिकवणी घारगे फेणिया, विविध शाखा खिरी कोशिंबिर्या, मग बाबा मग बरविया एकवटती. पुणे येणे विधी मग ते अन्न, बाबा करीत ईश्वरार्पण, मग श्यामा नानाकडून ताटे भरभरून वाढवीत. पुढे एकेकास बोलावून, आपुले पाशी बैसवून, परमानंदे प्रीती करून, आकंठ भोजन करवीत. खमंग घृते जो सुखाडला, पोळीवरान्न इही मिसळीला, ऐसा करुणी गोड काला,
बाबा सकळाला वाढीत सेविता हा प्रेमाचा काल. काय गोडी ब्रह्मानंदाला भोगता बोटे चोखीत निघाला. अखंड झाला तृप्तीने. कधी मांडे पुरणपोळिया, कधी पुरिया शर्कर घोळलिया, कधी बासुंदी शिरा सांजोरिया, वाढीती गुळवरिया स्वादिष्ट. कधी शुभ्र आंबे मोहर, तयावरी वरान सुंदर. घृतलोणकडे स्वादिष्ट रुचिर, शाखा परिकर वेष्टित. लोणचे पापड आणि रायते, नाना परीची भजी भरिते. क्वचिदा म्लादित पंचामृते, धन्य ते सेविते दिव्यांना. जेथे भोगता श्री साईनाथ, भोजनाची त्या कायमात. भक्त तेथ आकंठ जेवित, ढेकरही देत तृप्तीचे. ग्रासोग्रासी समाधान, तुष्टी पुष्टी क्षुधा नाशन. ऐसे ते गोड सुग्रास अन्न, परमपावन प्रेमाचे. ग्रासोग्रासी नाम समस्त, दिव्यांनाचा आहुती देत. पात्र अणुमात्र रीतेन होत, ओगरिले जात वरचेवरी. जया पक्वांनी जया आसक्ती, प्रेमे वाढती तया सती ती. किती एकास आम्ररसी प्रीती, रसत्या वाढीती प्रीतीने. ऐसे हे अन्न वाढवयासी, नाना साहेबनी मोण करासी. अथवा माधवराव देशपांड्यासी, बाबा प्रतिदिवशी आज्ञापित. दयाचाही नित्य नेम, नैवेद्य वाढणे हेची काम. तदर्थ करीत अति परिश्रम, परमप्रेम समन्वित. भात सुग्रास जिरे साळी, जैसी मोगरियाची कळी. वरी तुरीची डाळी पिवळी, कृतपळी पळी समजता. वाढीतात ए अमोद क्रमगमित, चटणी यासी भोजन चमचमित. अपक्व अरुचिकर नाही किंचित, यथेष्ट निश्चित जेविती. त्या स्वानंद ताटीच्या सेवया, सप्रेम भक्तीची या कुरडिया. शांती सुख स्वानुभविया, वाचून जेवावया कोण ये. हरिरत्न हरिभोक्ता, हरिसरसाची चवी चाकिता. धन्य तेथील अन्न वाढिता, धन्य तो सेविता दाताही. या सर्व गोडी ऐसे जे मूळ, ती एकनिष्ठा गुरुपदी प्रबळ. गोड नवे शर्करा गुळ, गोड ती समूळ श्री श्रद्धा. ऐसे श्री नित्य मंगळ, खीर शिरा काल्याची चंगळ. पात्री बसल्यावर टंगळ मंगळ, चाले ना मळही तेथे. परोपरीचे पाक निष्पत्ती, सेवुनी होता उदरपूर्ती. विना तद्योदन नाही तृप्ती, नसल्यास मागती तरी. एकदा स्वच्छ तक्राचा प्याला, जो गुरुराये निज हस्ते भरिला. प्यावया मजत प्रेमे दिलेला, म्याजव लाविला ओठास. शुभ्र स्वच्छ तक्र दृष्टी, पाहोनी जाहली सुखसंतुष्टी. लाविता तो प्याला ओष्टी, स्वानंद पुष्टी लादले. आधीच पक्वांनी झाले तोट, तेथ हे होईल कैसे न प्रविष्ट. अशंका ऐसी घेता क्लिष्ट, गुटका तो स्वादिष्ट लागला. पाहुनी ऐसा मी संकोचित, बाबा अति काकुळती वदत. पिऊन घे रे ते समस्त, योगना हा परत जणू अगमला. असो पुढे आलीच प्रचिती, तेथून पुढे 2 मासाती. बाबा आपुला अवतार संपविती, खरेच पावती निर्वाण. आता तया ताकाची तहान, भागवया वावया मार्गनान. विना साई कथामृतपान, तेच की अवलंबून आपुले. हे माड साईनाथासी शरण, साईच देतील पुढा जे स्मरण. तेचे की होईल कथा निवेदन, श्रोती निजावधान राखावे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, हंडी वर्णनम नाम 38तमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.